सभागृह उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर, उपस्थित सर्व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यकर्ता मेळाव्याच्या बाबतीमध्ये आज जो उत्साह इथे पाहायला मिळतोय हा खूप अतिशय आनंद देणारा आणि चांगले संकेत देणारा असा हा इथला उत्साह आहे। अनेक वक्त्यांनी भाषणे केली, अनेक कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आज ज्या पद्धतीने आपण निवडणुकीला समोर जाणार आहोत त्याची तयारी, पूर्व तयारी ही आपण करण्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या बाबतीमध्ये हा मेळावा इथे आयोजित केलेला आहे आणि आपले सर्व आप्पा आपल्या समोर इथे उपस्थित आहेत। आपण मागच्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आप्पाच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि विकासाचं काम करतोय। बहुजन विकास आघाडी सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन विकासात्मक रचना करण्याचं काम गेली अनेक वर्ष आपण या वसई तालुक्यामध्ये केलं आणि कुठल्याही प्रकारचं जातीय भेदभाव न करता विकासाला प्राधान्य दिलं आणि सर्व स्तरातील समाजाच्या लोकांना एकत्र घेऊन या विकासाची बोट आपण या वसई तालुक्यात बांधून एक नव्याने आदर्श निर्माण करून दिला। 2016 ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, रेकॉर्ड ब्रेक 115 पैकी 108 नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे आप्पाच्या नेतृत्वाखाली निवडून आले। हा पूर्ण भारतातला रेकॉर्ड आहे। संपूर्ण भारतामध्ये अगदी नाव घेण्यासारखे ज्यांनी नेतृत्व केलं त्यांच्या स्थानिक महानगरपालिकांमध्ये सुद्धा हे जमलं नाही, ते आप्पांनी करून दाखवलं। त्याला कारण म्हणजे आपली सर्व वसईकर जनता त्यांच्या पाठीशी विश्वासाने ठामपणे होती आहे म्हणून ते शक्य झालं। एक एक प्रभाग, एक वॉर्ड असताना आपण त्यावेळेला चांगल्या पद्धतीने निवडणुका लढलो। आता प्रभाग झाले 25,000, कुठे 30,000, कुठे 35,000 अशा प्रकारे तिथे मतदार आहेत। आणि एक तुम्हाला निश्चित सांगेन की मी आपल्याला सर्वांना माहिती आहे का आदिवासी समाजाचे व्यक्ती आहे, परंतु 2002 साली पंचायत समितीला ओपन जागा होती सभापती पदाची। त्या पदावर माझ्यासारख्या एका आदिवासी व्यक्तीला तिथे सभापती म्हणून आप्पाने तिथे काम करण्याची संधी दिली। आपले रुपेश जाधव महापौर शेड्यूल कास्टचे त्यांना संधी दिली। प्रवीण अण्णा ज्यांची वसई तालुक्यामध्ये समाजाची मतं कमी आहेत त्यांना महापौर पदाची संधी दिली। म्हणजे आप्पांनी कुठल्याही प्रकारे इथे जातीय भेदभाव केलेला नाही, हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं। आपले उत्तर भारतीय असतील, गुजरात समाज बांधव आहेत, राजस्थानचे, साऊथ इंडियाचे लोक आहेत, म्हणजे पूर्ण भारत आपल्या ह्या वसई तालुक्यामध्ये वसलेला आहे आणि प्रत्येक विभागाच्या लोकांना इथे नेतृत्व दिलेलं आहे। आपल्या शेजार तुम्ही मॅडम असतील, सगळे डाके साहेब असतील, भरत भगवान साहेब असतील, अशी किती नावं घ्या, समीर मणियार, अशी कितीतरी लोक आपली पूर्ण भारतातून इथे आली राहिली। त्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना नेतृत्व दिलं आणि या महानगरपालिकामध्ये वसई तालुक्याची जनतेचा विकास करण्यासाठी प्रतिनिधित्व देऊन त्यांना तिथे बसवलं। आणि कधीही आपल्या वसई तालुक्यामध्ये कुठलाही छठ पूजा असेल, पोंगल असेल, आपली ईद असेल, कुठल्याही धर्माचं, कुठल्याही हिंदू धर्मातलं, कुठल्याही पोट जमातीचं, कुठल्याही प्रांतातल्या लोकांचं इथे सण साजरे चांगल्या पद्धतीने होतात। कधी त्याच्यामध्ये गालबोट लागण्याचा प्रयत्न आप्पांनी करून दिला नाही। हे सांगतात 35 वर्ष काय केलं, आणि ते 35 वर्षामध्ये जे आप्पांनी केलं ना, तुम्हाला 1.5 वर्ष सांभाळता आलं नाही, हे पहिलं बघा, ते पहिलं बघा तुम्ही। आणि मग आम्ही काय केलं ना ते विचारा। आणि इथे प्रतिनिधी फक्त आप्पांनी बहुजन विकास आघाडी नाही केलं, अनेक पक्षाच्या लोकांनी केलं, अनेक प्रतिनिधी होते। आपण ओपन चॅलेंज केलं, नाव घ्यायला लावू नका, बॅनर लागेल। एक बोट आमच्याकडे दाखवलं तर 4 बोट तुमच्याकडे, हे विसरू नका।
परंतु आपण पूर्ण जबाबदारी घेतली या वसई तालुक्यातील जनतेची. तुम्हाला माहिती असेल की वसई तालुका असं एकमेव तालुका जो जगामध्ये ॲबनॉर्मल पद्धतीने लोकसंख्या वाढीचा दर इथे 250% लोकसंख्या इथे वाढते. दररोज इथे वसई तालुक्यामध्ये भारतातनं लोक इथे काम धंद्याला येतात. काय येतात? भारतामध्ये कुठे रोजगार मिळत नाही, परंतु शांती आहे, सुख आहे, इज्जत आहे, मानपान आहे आणि सिक्युरिटी आहे. आजपर्यंत कुठल्या महिलेला, कुठल्या जातीय व्यक्तीला असं कधी अपमानास्पद किंवा कोणी अशी टच करण्याची हिंमत केली का आजपर्यंत? महिलांनी तरी सांगावं कधी झाली? आता काही दिवसापूर्वी एका पत्रकार महिलेला ओपन स्टेजवर ज्या पद्धतीने वर्तणूक दिली गेली त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं हे परिवर्तन का? ज्या कामांची आम्ही मंजुरी घेतली आम्ही आमदार असताना ती कामं पुन्हा नव्याने पत्र देऊन त्या स्टेजवर त्या बॅनरवर फोटो लावले आणि सध्या आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. आम्ही कधी बॅनर नाही लावले, आपण कधी बॅनर लावले नाही, काम करून दाखवलं. निदान आम्ही जी कामं मंजूर केली तरी टेंडर तरी काढा. सोपारा फाटा ते सोपारा आहे, वसई फाटा ते वसई स्टेशन आहे, नायगाव ते वसई गाव आहे, राजावली नायगाव ते राजावली बहुदापाडा आहे, गावराईपाडा ते संतोष भवन आहे. हे जे रस्ते आहेत अंतर्गत आणि मेन कॉन्क्रीटचे आम्ही रस्ते मंजूर केले, साधे टेंडर नाही काढू शकतो. हे वास्तव आहे. ज्यावेळी मला सांगितलं की कामणला मॅडमने भाषण केलं की आम्ही 6 महिन्यामध्ये रस्ता काम चालू करू. आपण ज्या रस्त्याला 400 कोटी रुपये मार्च 2024 अगोदर मिळवले त्याचं साधं काम नाही चालू करता येत लोकांना आणि हे सांगतात की आम्ही काम करू. अरे आम्ही जी कामं केली ते तर चालू करू. ते करू शकत नाही, खड्डे करू शकत नाही. जे पाणी वसईमध्ये 500 मिनिटे आपण आणलं त्याचं वितरण व्यवस्था आज एवढी खराब करून टाकलेली आहे. जे लोकांना पाणी मिळत होतं ते पाणी मिळत नाही. अधिकारी वर्ग सुसाट सुटलेत, कोणाला ऐकत नाही, गोरगरीब जनतेचं ऐकायला तयार नाही. म्हणजे हे तुम्हाला सांभाळता येत नाही आणि आम्हाला सांगतात 35 वर्षामध्ये काय केलं. कोणी व्यक्ती चांगली बोलली की 35 वर्षामध्ये जे केलं आपणच केलं. आणि आपण एक गोष्ट इथे सूचना आली की युवा जे आहेत युवांना आपल्याला सोबत घ्यायला लागेल. बहुजन विकास आघाडी युवांना काय आहे हे सांगावं लागेल. ही बहुजन विकास आघाडी विकासाची आघाडी आहे, डेव्हलपमेंट का काम कर रही है. ये सबको हम लोग बताना जरूर है. आपल्या बहुजन विकास आघाडीचे तरुण कार्यकर्ते आहेत, जे जुने चांगले कार्यकर्ते त्यांनी सुद्धा ह्या वेळेला आपण सर्वांनी सगळ्यांना समजून सांगितलं पाहिजे. उमेदवार हा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण कधीच वैयक्तिक निर्णय घेऊन दिलेला नाही. कार्यकर्ते देतील तो उमेदवार आपण स्वीकारलेला आहे. म्हणून जे इच्छुक आहेत ते सर्वसामान्य आहेत, सर्वसामान्य आहेत. इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता महिला असेल पुरुष असेल जो भी है अपने लिए बहुत ही खास है. किसी का भी बहुत ही खास है. हर एक कार्यकर्ता खास है. वो जी जान लगा के काम करता है. गटर है, नाला किधर है, लोगों को अस्पताल लेके जाना है, किसी का एडमिशन करना है, हर एक के लिए जोड़ता है. तो किसी को ऐसा ये नहीं है कि ये अच्छा ये बुरा. आपने कभी ऐसा माना नहीं. जो भी काम कर रहा है, जो पार्टी का मेंबर है वो अपना कार्यकर्ता अच्छा है. जो उसको भी टिकट मिलेगा, जो कार्यकर्ता लोग बोलेंगे वही अपने यहाँ कार्यकर्ते के माध्यम से टिकट आप देते हैं, ये सबको मालूम है. लेकिन ऐसा किसी को मत कोई मत सोचो कि आपको टिकट मिलेगा नहीं मिलेगा, ये सवाल ही नहीं है. अभी जो बात ऐसी चल रही है कि हम लोग बहुजन विकास आघाड़ी के माध्यम के वसई में जो चल रहा है वो बंद करके अपना वापस अपना कैसे ये देखो. यही मैं आपसे अपील करता हूँ. मेरा 2 शब्द खत्म करता हूँ. जय हिंद, जय बहुजन विकास आघाड़ी. मैडम क्या कहना चाहेंगे आज जो बैठक जो हुई यहाँ पे बहुत अच्छी बैठक, काफी पब्लिक थी यहाँ पे, आप कभी आए थे क्या? हाँ, तो आपने देखा ना, आपने तो खुद ही सब कैच किया हुआ है. सबसे पहले तो आप सब लोगों की बहुत बहुत थैंक यू कि इतनी भीड़ में भी आप सब लोगों ने इतना सारा कैच करके मतलब पब्लिक को और जनता को ये दिखाना है कि बहुजन विकास आघाड़ी की ताकत क्या है. ये सबसे पहला मुद्दा ये है कि कुछ काम ना करके भी हमारे पर पलटवार, हमने कुछ काम नहीं किया. 35 साल पीछे जाएंगे तो अगर मेरे ख्याल से तो अगर 40 के ऊपर की जिसकी उम्र होगी 35 साल पीछे जाएंगे तो वो बच्चा कहलाएगा.
उस टाइम पे यहाँ जंगल था। मुझे खुद 21 साल हो गए हैं वसई में आके। अगर हम जब आए हैं तो भी ये जंगल ही था, तभी भी जंगल था। उस टाइम पे बैलगाड़ियाँ वगैरह चलती थी, दिन दहाड़े लोग लूट लिए जाते थे अपनी जनता के लिए, अपनी पब्लिक के लिए। पहली बात तो इस एरिया को, उनके अंडर में जितने भी एरिया थे, उन्हें सब चीज़ को उन्होंने अपने जनता के रहने लायक बनाया, उनकी सुविधाओं का पूरा ध्यान दिया। चाहे वो गटर हो, चाहे वो पानी हो, चाहे वो रास्ता हो, चाहे वो लाइट हो, या वो दवाखाना या हॉस्पिटल हो, कुछ भी हो, A to Z उन्होंने अपने सभी कार्यकर्ताओं को, उनके लिए बोला जाता है कि लोक नेते अप्पा। वो लोक नेते हैं क्योंकि वो वैसे हैं। उनका क्या बोलते हैं, उनके लिए कि अगर कुछ बड़ा बोलने जाएंगे ना तो शायद उनके लिए शब्द भी ना मिले। जो उनके लिए इस तरीके से टिप्पणियाँ की जाती हैं ना, उनको ये सोचना चाहिए कि आप बोल किसके बारे में रहे हो। 35 साल के काम को आप अगर कहीं ना कहीं जोड़ घटाना करने जाएंगे ना, 15 साल उनका सांसद, 5 साल उनका विधायक, तो थोड़ा गणित उधर भी लगा लो, मैथ बराबर हो जाए थोड़ी। तो मेरे कहने का ये मतलब है, जब सांसद अपना था 5 साल के लिए, तो बलीराम जाधव जी जो है उन्होंने लोकल ट्रेन यहाँ से लेके धानी तक करा के ली, विरार तक की धानी तक करा के ली। उसके बाद में सूर्या का जो पानी, अपर औरतों की इतनी समस्या थी कि मतलब वो लोग प्रेग्नेंट स्थिति में भी पानी वो ठंडा से कलसी से ढोड़ो के भर भर के लेके आ रही थी। उनकी वो समस्याओं को पूरी तरीके से खत्म किया। वो लोक नेता नहीं, वो अपने कार्यकर्ताओं के लिए ना बहुत अच्छे संरक्षक हैं। वो पिता तुल्य अपने सभी कार्यकर्ताओं का ध्यान रखते हैं। और हम तो यही कहेंगे कि आप लोगों के, आपके चैनल के थ्रू हम ये कहना चाहते हैं कि आप ये चीज़ जनता तक पहुंचाइए। हम तो जाएंगे घर घर, क्योंकि अप्पा साहब का कहना है कि महिलाएं रसोई तक जा सकती है। हम जाएंगे महिलाओं के पास बात करने के लिए, रसोई तक के, उनके घर तक, हर जगह पहुंचेंगे। और ये ऐसा नहीं कि ये मिलावा ख़त्म हो गया है तो यहीं, मतलब ख़त्म होने के बाद यहीं पर सारी चीज़ें ख़त्म। घर घर जाओ, जोश को दुगना करो, तिगुना करो, चौगुना करो, दिन दूनी रात चौगनी मेहनत करो, क्योंकि जो बीत गया सो बीत गया। अप्पा साहब ने अभी यहाँ पे ये बोला है कि जो हुआ उस पे जाने दो, उसको कोई बात नहीं करनी, लेकिन हमको अभी इसमें क्या मेहनत करनी है कि हम यहाँ पे जो हमारी कमी थी उसको हम कैसे पूरा कर सकते हैं। तो जो जिम्मेदारी मिलेगी बखूबी उसको निभाने की पूरी कोशिश करूँगी मैं अपनी जी जान से। और बाकी बहुत बहुत धन्यवाद।